लागलेल्या मागण्या आहेत, मागण्या तर बाकीच्या सुद्धा आहेत, परंतु विशेष करून प्रशासकीय ज्या बाबी आहेत त्या बाबींकरिता कर्मचाऱ्यांना उपोषणाला बसायला लागते. खऱ्या अर्थाने हे नगर परिषद प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. एखादा निवेदन दिल्याच्या नंतर सुद्धा प्रशासनाने ह्या सर्व काही गोष्टी करायला पाहिजे होत्या. या मागण्या वास्तविक प्रशासनाने स्वतःहून त्यांच्या निदर्शन आणून दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करायला हवी, परंतु त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला नाहीये. काही कर्मचाऱ्यांना गैरवाजवी त्या ठिकाणी सवलती किंवा त्यांना फायदा होईल त्या पद्धतीनं नगर परिषद एकतर्फी त्या ठिकाणी घेत आहेत. हा अगदी चुकीची भूमिका आहे नगर परिषदेची. आणि हा सफाई कामगार एक शहरामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये एक प्रमुख घटक आहे. बऱ्याच काही गोष्टी संपूर्ण शहराला निरोगी ठेवण्यासाठी सफाई कामगार उपयोगी करतात. अशा वेळेला सफाई कामगार खरं म्हणजे नगर परिषदेचा एकूण कारभाराचा कणा आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सर्व बारीक चिरीक ज्या काही गोष्टी असतील, त्यांच्या मागण्या असतील, त्यांना कसं सवलत येता येईल, त्यांना कसं त्यांचा पैसा, त्यांच्या उपदान, त्यांचे पगार, त्यांच्या पेन्शन या संबंधामध्ये एकदम सहानुभूतीपूर्वक भूमिका घेऊन, कारण काय की ते म्हणजे ते आवश्यक आहे, त्यांना मदत करणे, त्यांना सहकार्य करणे, त्यांना त्यांच्या गोष्टींना पूर्तता करणे हे नगर परिषदेची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी नगर परिषद पार पाडत नसेल, त्यांच्यासाठी उपोषणाची गरज पडत असेल, ठीक आहे, काही आर्थिक बाबी असतील, नगर परिषद त्याच्यामध्ये अडचण असेल, आर्थिक बाबीमध्ये काही त्यांना पैसा देण्यामध्ये, उपदान देण्यामध्ये किंवा त्यांच्या जे पीएफ आहे जीपीएफ आहे पैसा देण्यामध्ये जर आर्थिक परिस्थिती बरोबर नसेल तर मागे पुढे जर ते झालं तर त्याच्यासाठी ते आपली समजण्यासारखी बाब आहे. तो प्रशासकीय बाबीमध्ये अशा पद्धतीने दिरंगाई किंवा एकतर्फी भूमिका नगर परिषदेने घेऊ नये. त्यासाठी या संपूर्ण मागण्या ज्या आहेत महत्वाच्या आहे आणि मागण्या मान्य आहे. या मागण्या कोण्याही माणसाच्या जर या ठिकाणी जाता पाहता मी या बोर्डवरचे पाहतोय मागण्या, या मागण्या म्हणजे यांना पूर्ण करण्यामध्ये नगर परिषद प्रशासनाला करायला काही अडचणच नाही. तर त्यांना कागदपत्रावर सह्या करून ज्याच्या त्याच्या त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी पाठवल्या पाहिजे त्या पद्धतीने हे आहे. यासाठी काँग्रेस पक्ष सफाई कामगारांच्या सोबत आहे, त्यांच्या मागण्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मागण्यांसाठी आता आजच मी त्या ठिकाणी आपला भेट झाल्याच्या नंतर मी मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. मुख्य अधिकाऱ्यांशी भेटून आपल्या मागण्यांच्या संबंधित त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांच्या चर्चा करून लवकरात लवकर ह्या मागण्या पूर्ण होतील आणि तुमचं उपोषण लवकरात लवकर संपेल अशा पद्धतीचे मी प्रयत्न करेन.